नमस्कार. आता आपल्यासमोर सुंदर असा पूर्वरंग घेऊन येत आहे प्रज्ञा अभय उपाध्ये. ती इयत्ता 12वी सायन्समध्ये शिकते आणि लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय वजेबुवांकडे ती कीर्तन शिकत आहे. चला तर टाळ्यांनी तिचं स्वागत करा. सज्जन हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा भंग. संतांचे चरण धरावे असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अनुभवावरून सांगतात. आज आपल्याला अनेक मित्रमैत्रिणींचा सहवास असतो आणि त्यांच्यामध्ये गप्पा अशा असतात की गाडी कुठली बरी, मोबाईल कुठला बरा, खायला कुठे चांगले मिळेल,
फिरायला कुठे जाऊया, हा वाईट आणि तो वाईट. अहो अपवाद सोडा हो. पण आपल्या मित्रमैत्रिणीत अशी चर्चा असते का की देवाबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल, परोपकारांबद्दल, अनेक तऱ्हेच्या जनसेवेबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल, संतांबद्दल, साधूंबद्दल, आपल्या शेजाऱ्याबद्दल, गावाबद्दल, लोकांबद्दल, आपल्या वाड्याबद्दल? तर ह्याचे उत्तर आहे नाही. आपल्यामध्ये कधीही अहो आज नामस्मरण करूया, भागवताला जाऊया, कथा कीर्तन ऐकूया, अशी कधीही चर्चा नसते. आणि जर ही चर्चा आपल्या मित्रमैत्रिणीत होत नसेल तर आपल्याला चांगली संगत लाभलेली नाही. आणि जर चांगली संगत लाभली नसेल ना तर आपले जीवन फुकट जाईल. कारण आपल्या जीवनातील वाईट विचार, वाईट वासना जर नष्ट व्हायची असेल तर आपण संत संगती करावी. हेच आपल्याला ह्या अभंगातून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. सज्जन हो, आज मनुष्य प्राणी अज्ञानामुळे, अधर्मामुळे, असत्यामुळे वागतो आणि खोटेपणाने वागतो, भोंदू लोकांच्या सहवासात राहतो, फसवतो दुसऱ्यांना, त्यामुळे मोहात फसतो आणि पाप करतो आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात गुरफटून राहतो. यातून सुटण्याकरिता विकाररूपी वासना ज्ञानाग्नीत जाळून टाकणे गरजेचे आहे. भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला सांगतात मध्ये, यथैधांसि समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुतेर्तथा. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सज्जन हो, भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, ज्ञान आत्मसात केल्यानंतर आपल्यातील खोटेपणा, अडाणीपणा, असत्यपणा, भोंदूपणा ज्ञानाच्या अग्नीत भस्म होऊन जातो. जशी एका आगेची ठिणगी पूर्ण जंगलाला आग लावू शकते की नाही, तसेच ज्ञान आत्मसात केल्यानंतर आपल्यातील खोटेपणा, अडाणीपणा, भोंदूपणा, असत्यपणा ज्ञानाच्या अग्नीत भस्म होऊन जातो. पण त्याकरिता खऱ्या संतांची संगती हवी. अहो षडविकार ज्याने धुवून टाकलेला आहे तोच खरा साधू होय. सज्जन हो, संतांच्या सहवासामुळे माणूस मुक्तीला पोहोचतो. बाह्य ढोंगावर भुलून, भगव्या वस्त्रावर भुलून आपण जर भलत्याच्याच नादी लागलो तर आपला सर्व क्षेत्रातला विकास थांबेल. भस्म लावले, टिळा लावला, माळा घातल्या, सोवळे नेसले, उपरणे घेतले, नऊवारी नेसली, नाकात नथ घातली, दागदागिने घातली, पगड्या घातल्या, टोप्या घातल्या, हातात बांगड्या घातल्या व हातात भगवद्गीता घेतली म्हणून कोणी संत सज्जन होते का? नाही. अहो त्याकरिता संतांचे, त्यांचे भक्तीतील विचार आपल्यामध्ये असले पाहिजे, ते महत्त्वाचे. अहो जर सतत स्नान करून तर सतत पाण्यात असणारे मासे सुद्धा कधीच मुक्त झाले असते नाही का? कवी श्लोकातून वर्णन करतात, मीन स्नानरतः फणे पवन भूमि मेषस्तु पर्णाशनो मीराश खलु चातकं प्रतिदिनं शेते बिले मूषकः भस्मोद्धूलन तत्परः खलु खरः ध्यानाधिरूढो बकः
सर्वे किं ननु यान्ति मोक्षपदवीं ज्ञानप्रधानं तपः. पंढरीनाथ महाराज की जय. सज्जन हो, जर स्नान करून मोक्ष मिळाला असता तर सतत पाण्यात असणारे मासे सुद्धा कधीच मुक्त झाले असते. सर्प हवा खाऊन जगू शकतात म्हणून त्यांना मोक्ष मिळतो का? शेळ्या मेंढ्या झाडाची फक्त पाने खातात, बाकी काही खात नाही. अहो, पानपट्टी ती सुद्धा ते खात नाही, तरीही त्यांच्यावर देवाची कृपा होत नाही. सज्जन हो, चातक पक्षी पावसाचे पाणी मिळेपर्यंत पाणी न पिणारा चातक पक्षी सुद्धा कधीच मुक्त झाला असता. जेव्हा पावसाची पहिली धार पडते ना, तेव्हाच हा चातक पक्षी पावसाचं पाणी पितो, बाकी कधीही पित नाही. तरीही त्याच्यावर देवाची कृपा होत नाही. उंदीर गुहेत राहतात, इकडे तिकडे पळतात, रात्री हळूच येतात, बाहेर कोण आहे की नाही बघतात, परत किचनमध्ये जातात, काहीतरी खातात, परत बिळात पळतात, तरीही त्यांना पुण्य मिळत नाही. सज्जन हो, भस्मोधूलन तत्पर खलु खराहा, गाढव राखेत लोळते, अंगाला भस्म लावते. अहो, हल्ली शंकराचे भक्त महाशिवरात्रीला अंगाला भस्म देखील लावत नाही, पण हे गाढव लावते. अंगाला भस्म लावते. भस्मोधूलन तत्पर खलु खराहा, ध्यानाधिरूढो बकाहा, बगळा ध्यान करतो. सज्जन हो, आपल्याला शेताकाठी, गोव्यात शेताकाठी, नदीकाठी गोरे गोरे पान बगळे दिसतात, ध्यानस्थ असतात, हलत नाहीत की डोलत नाही, ध्यानस्थ असतात, एकाग्र झालेले असतात. कोण गेलं, आत्ता कोण तिकडं उठलं हे त्यांना लागत नाही. ध्यानस्थ असतात, एकाग्र झालेले असतात, पण त्यांच्या या ध्यानाला काही अर्थ नाही, कारण त्यातून त्यांना ज्ञान मिळत नाही. मग ते तपाने का बसतात, एकाग्रपणे का बसतात? कारण त्यांचा स्वार्थ, ते कृमी कीटक खाण्यामध्ये गुंतलेले असतात. अशा या ध्यानाला काही अर्थ नाही, कारण त्यातून त्यांना ज्ञान मिळत नाही. ज्ञानप्रधानं तपः. सज्जन हो, अशा या प्राण्यांचा त्याग, तपश्चर्या पाहून आपल्याला असे कळते की आपण काय करीत आहोत ते तर काहीच नाही आहे. आपल्याला साधा उपवास करता जमत नाही, अर्धा तास नामस्मरण आपण करू शकत नाही, तरी पण प्राण्यांना मोक्षमुक्ती नाही. पण जर माणसाने हे तप, नामस्मरण घेतले, सत्संगाला गेले, भागवताला गेलो, तर आपल्याला मोक्षमुक्ती आहे. कारण एकच, आपण माणूस आहोत. सज्जन हो, वरून जरी कितीही बरा असला, गाडी बरी, मोबाईल बरा, दिसतो बरा पण आहे ढोंगी, देव धर्म संस्कृती न मानणारा, कथा कीर्तनाला न जाणारा, आध्यात्मिक पौराणिक वाचन न करणारा. अहो, असा माणूस वरून जरी कितीही गोरा गोमटा असला, दिसायला सुंदर असला, पण आतून काळा असेल तर त्याचा काय उपयोग? कारण गुणवत्ता महत्त्वाची, जी आचरणातून प्रगट होते. वरून जरी कितीही सुंदर असला पण आतून काळा असेल तर त्याचा काय उपयोग? कवी आर्येतून वर्णन करतात. अवगुण पाहिल्या वीण, अवगुण पाहिल्या वीण, नुसत्या रूपासी काय भाळावे, नुसत्या रूपासी काय भाळावे. नुसत्या रूपासी काय भाळावे, कमंडल कलकटू त्याच्या, कमंडल कलकटू त्याच्या, नुसत्या कांती सकाय भाळावे. राम
सज्जन हो, वरून जरी गोरा गोमटा असला, दिसायला सुंदर असला, पण आतून काळा असेल तर त्याचा काय फायदा, काय उपयोग? जसे कमंडलाचे फळ बाहेरून दिसते बरे सुरेख, अहो जालिम असते, फक्त दिसायला बाहेरून हां, पण आतून फार कडू आणि विषारी असते. असेच भोंदू संत साधू आपल्याला फार भेटतात. अहो हल्ली काही भोंदू साधू भगव्या वस्त्रात फिरतात आणि ते देशद्रोही सुद्धा आहे. वरून चांगले, पण त्यांचे विचार फार वाईट असतात. ते देशद्रोही असतात, विद्रोही असतात. अशा माणसांना भुलू नका. सज्जन हो, हे आपले जीवन सुखी करण्याकरिता आपल्याला सर्व काही मिळेल, पण ज्या सत्संगाची गरज आहे तो मात्र दुर्लभ आहे. कसे ते पहा. तात मिलय पुनी मात मिलय, तात मिलय पुनी मात मिलय, सुन भ्रात मिलय युवती सुखदाई. तात मिलय पुनी मात मिलय, सुन भ्रात मिलय युवती सुखदाई. राज मिलय सुरलोक मिलय, सब साज मिलय मन वांछित पाई. राज मिलय सुरलोक मिलय, सब साज मिलय मन वांछित पाई. लोक मिलय, लोक मिलय सुरलोक मिलय, विधी लोक मिलय वैकुंठ ही जाई. लोक मिलय सुरलोक मिलय, विधी लोक मिलय वैकुंठ ही जाई. सुंदर बघा हा कवी काय म्हणताय. सुंदर और मिले सब ही सुख, सुंदर और मिले सब ही सुख, संत समागम दुर्लभ भाई. कवीने काय म्हटलंय. संत समागम दुर्लभ भाई. सज्जन हो, आज आपण फिरायला जाऊया. ही गाडी बरी, इथे जाऊया, पिक्चर बघायला जाऊया, अहो उन्हाळक्या करायला जाऊया. थोडी लोक तशी पण असतात, उन्हाळक्या करायला जाऊया, लहान पोरं, मस्ती करूया, टाईमपास करूया, असे म्हणणारे आपल्याला फार भेटतात. पण नामस्मरण करूया, कथा कीर्तनाला जाऊया, भागवताला जाऊया, आध्यात्मिक पौराणिक वाचन करूया, कथा कीर्तनाला जाऊया, असे म्हणणारे आपल्याला फार कमी भेटतात. अहो ते संत सज्जन कसे आहेत ते तरी पहा. निरपेक्ष मुनिशांत निवैर समदर्शिनः, अनुव्रजाम्यहं नित्यं पुयेर्यैत्यङ्घ्रिरेणुभिः. पंढरीनाथ महाराज की जय. सज्जन हो, संत श्रेष्ठ निरपेक्ष असतात. आपपर भाव ते मानित नाही. हा आपला तो पर का असा भेद त्यांच्यात नसतो. ते शांत असतात. कोणाशीही त्यांचे वैर नसते. दुसऱ्यांच्या चुका ते लपवतात, दुसऱ्यांच्या चुकांवर ते पांघरून घालतात. स्वतः मात्र कसलीही चूक करीत नाही. त्यांना कधीही राग येत नाही. असे संत सज्जन असतात. असे अनेक गुण संतांमध्ये आहे. आणि त्यांच्या गुणांमधला एक जरी गुण आपण घेतला ना, तर आपले जीवन सुखी समाधानी होईल. सज्जन हो, अशा संतांचे चरणरज आपल्याला लाभावे ते महत्त्वाचे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या, थोरा मोठ्यांच्या, सद्गुरूंच्या, संतांचे पाय धरावे. सज्जन हो, नमस्कार करणे, नतमस्तक होणे हीच परमार्थाची पहिली पायरी आहे. त्यातूनच सुसंगती घडते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हे तुम्ही लहानपणी ऐकलेत की नाही? आता त्याचं पालन करायचं बरं का. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
चरित्रे जडो. सज्जन हो, आपल्याला नेहमी चांगली संगत लाभो, आपल्याला आपले वाईट विचार नष्ट होत असेच आपण देवाकडे मागावे. सज्जन हो, आपल्याला संतांच्या सहवासामुळेच आपण माणूस मुक्तीला पोहोचतो. सज्जन हो, पवित्र संकल्प, पवित्र दृष्टी, पवित्र राहणी याचे मूळ कारण म्हणजे पवित्र सत्संगतीच होय. सज्जन हो, सत्संगतीनेच आपल्याला माणसाला पुण्य किंवा दोष लाभतात. त्यामुळे आपण सत्संगतीच करावी, सत्याचे जतन करावे. आपण दुसऱ्याच्या हिताकरिता दररोज काहीतरी करावे असेच आपल्याला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात. म्हणूनच प्रत्येकाने संतांचे, साधू संतांचे आणि सद्गुरूंचे पाय धरावे. पुंडलिका वरदे